म्हणजे माझ्याच आधाराने त्या खाली वाकल्या, खाली गुडघ्यावर बसल्या, पायावर डोकं टेकलं आणि माझ्याच आधाराने त्या उठल्या. सगळ्या कलाकारांनी मला असं वाटतं जे जे अभिनेते आहेत त्यांनी एकदा तरी छोटं का होईना पण एक निर्मिती करून पाहावी. आपण थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला हरकत नाही, लोक ॲक्सेप्ट करतात. ते तुम्ही आत्ता ट्रेलरमध्ये ऐकलं असेल, हे मुडद्या, ते त्या बिचारा विठ्ठलांनी खूप वेळा ऐकलंय आमच्या. की आज एक गृहस्थ आले, साधारण म्हणलं माझ्याच एजचे होते, माझ्यापेक्षा 5-10 वर्षांनी मोठे असतील. तर ते आले आणि ते अर्वाच्य शिव्या देत होते. म्हणजे मराठी भाषेतल्या अश्लाघ्य शिव्या किती असू शकतात इतक्या. रामकृष्ण हरी. संतांची परंपरा जपण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो आणि असाच एक सिनेमा ज्याचं नाव आहे अभंग तुकाराम, हा 7 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतो आहे. ह्याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे. बॅक कॅमेरा काय घडला आहे किंवा या सिनेमाची कथा तर आपल्याला सिनेमात कळणार आहे, पण त्याच्या मागे काय घडलं आहे ना, हे आपण ह्या सगळ्या टीमकडनं उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो स्वागत करूया अभंग तुकारामच्या टीमचा. खूप स्वागत सगळ्यांचं. रामकृष्ण हरी. कसे आहात? आणि स्मिताताईचं कौतुक की 5 मिनिटात तिने साडी बदलली. म्हणजे इतकं अंडरस्टँडिंग आर्टिस्ट असतील तर दिग्दर्शकाला म्हणजे काय टेन्शनच नसतं ना. म्हणजे सेटवर पण सेम अंडरस्टँडिंग. अगदी अगदी. म्हणजे सगळेच आर्टिस्ट असे गुणी आहेत माझे, त्याच्यामुळे खूप छान वातावरण आणि भरकन सिनेमा बनतो त्याच्यामुळे. येस. आणि प्रत्येक सिनेमा तुम्ही आत्तापर्यंत शिवराज अष्टक केलं आहे, मुक्ताई आला आणि आत्ता अभंग तुकाराम, त्याच्यातनं ना ते गाणी किंवा आपल्याला जी परंपरा आपल्या आजी आजोबांपासून जे आपण गाणी ऐकत आलो आहे, अभंग ऐकत आलो आहे, ते एका मोठ्या पडद्यावर बघताना वेगळंच वाटतं. आमच्या पिढीला खास करून की तुम्ही ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करता आणि आम्हाला ते पुढे न्यायचं एक साधन देत आहे. सर, अभंग तुकारामबद्दल काय सांगाल? कधी ठरवलं की असा सिनेमा आपण आणूयात आणि कशी सुरुवात झाली होती या संपूर्ण सिनेमाची? खूप वर्षांपूर्वी म्हणजे 2011 साली सरांनी आनंद डोह नावाचं, योगेश सरांनी आनंद डोह नावाचं एकल नाट्य लिहिलं आणि ते मी वारंवार पाहिलं आणि त्यामुळे त्या नाटकाबद्दल एक आकर्षण पहिल्यापासून होतं परफॉर्मन्स म्हणून. पुढे जसं शिवराज अष्टक घडत गेलं तसं त्याच्यामध्ये प्रत्येक चित्रपटात तुकाराम महाराजांचा एक अभंग असावा असा दंडक आम्ही स्वतःला घालून घेतला. कारण शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जी भरती झाली सगळ्या तरुणांची, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांचा, पायिकांच्या अभंगांचा खूप मोठा वाटा आहे. आणि हे करत असताना लक्षात आलं की फक्त पायिकांचेच अभंग असं नाही, तर जगण्याविषयीचे अभंग, व्यवहाराविषयीचे अभंग, विज्ञानाविषयीचे अभंग, आस्तिक नास्तिकतेचा उहापोह करून श्रद्धेला खतपाणी घालणारे अभंग, अशा सगळ्या गोष्टी अभंगगाथेमध्ये अंतर्भूत आहेत. आणि ती अभंगगाथा आत्ताच्या काळात जेव्हा आपण प्रचंड मोठ्या स्ट्रेसला सामोरं जातो आहोत, नवीन पिढी भरकटल्यासारखं वागते आहे, मोठ्या प्रमाणावर चिंताजनक विषय ड्रग्ससारख्या आपल्या समाजात अगदी आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचले आहेत, तेव्हा या पिढीला एक चांगली दिशा देण्यासाठी संत साहित्यासारखं दुसरा मार्ग नाही. त्यामुळे अभंगगाथा या स्वरूपात नवीन पिढीला आवडेल, रुचेल आणि त्यांच्या पद्धतीने स्टोरी टेलिंग असेल अशा पद्धतीने आणायचा विचार आम्ही केला. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई जेव्हा आम्ही करत होतो तेव्हाच ह्या सगळ्याबद्दल माझी आणि योगेश सरांची चर्चा सुरू झाली आणि पुढे अजयदादा त्याला जॉईन झाला निर्माता म्हणून. आणि मग हळूहळू या संपूर्ण चित्रपटाने आकार घेतला आणि आता 7 नोव्हेंबरला हा चित्रपटगृहामध्ये आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. खरं. आणि टीझर लॉन्च सोहळा म्हणा, आपण म्युझिक लॉन्च सोहळा केला तेव्हा दिंडी तुम्ही आणि पूर्ण ते सादरीकरण होतं, ते इतकं भारी होतं ना की लिटरली म्हणजे गुजबम्स होते अंगावर प्रत्येक जणाच्या. आणि काही काही जणांच्या डोळ्यात पाणी होतं ते बघताना. योगेश सर, तुम्ही तुकाराम महाराज साकारलेत आणि ते आपल्या अंगात उतरतं. आपण एका मालिकेतली जरी भूमिका करत असतो तरी आपल्या अंगात ते थोडंफार का होईना ते रिफ्लेक्ट होतं. पण संत तुकाराम महाराजांची भूमिका करणं म्हणजे एक लेवल अप असतं आणि ते तुम्ही जगलात इतके महिने शूट करताना. त्या एक्सपिरियन्सबद्दल आणि ती भावना कशी आहे? ते फक्त चित्रपटाच्या त्या चित्रीकरणाच्या दिवसातच जगलो असं नाही. जसं दिग्पालनी सांगितलं तसं आनंद डोह चालू झाल्यापासूनच तो माझा प्रवास चालू झालेला आहे. आणि तो माझा आता एक म्हणजे तुकाराम महाराज किंवा त्यांच्या शिकवणीच्या संदर्भात केलेलं असेल, वाचन असेल, ती भूमिका साकारण्यासाठी काही जो अभ्यास केला असेल, तर तो माझा आता जगण्याचा एक भाग झाला आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे मी स्वतः तर समृद्ध झालो अनेक गोष्टींनी, माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले या गोष्टीचे आणि त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याला ही दोन्ही माध्यमं मला मिळाली. एक नाटक हे माध्यम आणि आता
दिग्पालच्या दिग्दर्शनाखाली होत असलेला हा अभंग तुकाराम हा चित्रपट. हा म्हणजे जसं म्हणजे आम्ही बिघडवलो तुम्ही बी घडाना जसं आपण म्हणतो तसं हे आहे की मला तर त्यांनी घडवलेलंच आहे, तर इतरांनी पण घडावं. काही चांगल्या गोष्टी माझ्या माध्यमातून जर महाराजांना लोकांना द्यायच्या असतील तर त्या मिळाव्यात असं मला स्वतःला वाटतं. अभिनयाच्या संदर्भातली जी तयारी म्हटलं तर ही आध्यात्मिक साधनेची तयारी होती. मग आसन लावण्यापासून ते ध्यानातल्या सगळ्या क्रिया, योगक्रिया या सगळ्या माझ्या 2003पासनं मी त्या मार्गावरती काही साधना करतो आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून चांगला खूप सकारात्मक परिपाक हा की ही भूमिका माझ्या वाट्याला आली, ही मला वेळोवेळी सादर करायला मिळते आहे. चित्रपटाच्या माध्यमातून ती आता लाखो लोकांपर्यंत जाणार आहे. कारण नाटकाच्या माध्यमातून जरी आपल्याला एक जिवंत अनुभव जरी मिळत असला तरी त्याची प्रेक्षक संख्या मर्यादित असते, कितीही नाही म्हटलं तरी. चित्रपटाच्या माध्यमातून ती हे होईल आणि ते आता डिजिटलाइज्ड होणार. आता ते शाश्वत राहणार, ते अनेक पिढ्या लोक ते बघू शकणार आहेत. हा आनंद जास्त चांगला आहे. पण नाटकाच्या वेळेला प्रेक्षक येऊन आपल्याला पोचपावती देतात किंवा पण तुकाराम महाराज म्हटल्यावर अनेकांचा हळवा विषय आणि ते आपण कधी इतक्या मोठ्या व्यक्तींना पाहिलं नसतं, तर प्रेक्षक आपल्या जागी म्हणजे त्यांच्या जागी आपल्याला बघत असतात. तेव्हा तुम्हाला आलेला एक्सपिरियन्स किंवा एखादी अशी गोष्ट जी आयुष्यभर लक्षात राहील की ही प्रेक्षकाकडनं घडलेली गोष्ट कायम जपण्यासारखी आहे. मी एक याच्यातला अनुभव सांगतो. भरतनाट्य मंदिरला प्रयोग होता चालू आणि तो प्रयोग संपल्यानंतर असं व्हायचं की मी त्याची एंड असं आहे की लोकांमध्ये तुकाराम महाराज सम्मिलित झाले असा त्याचा हे आहे. त्यामुळे मी प्रेक्षागृहातनं एक्झिट घ्यायचो, ज्याला आपण नाटकाचा शेवट जो असायचा तो तसा. आणि मग त्यानंतर लोक यायचे, नमस्कार करायचे वगैरे. ते सगळं जरी हे असताना ना त्यावेळचा आमचा हे असा होता की आम्ही माऊलींच्या पालखीबरोबर मी प्रयोग करत चाललो होतो. जिथं मुक्काम आहे तिथं. तर भरतला पहिला प्रयोग म्हणजे आळंदीला केला होता आम्ही आणि नंतर भरत नाट्यमंदिरमध्ये पुण्याला प्रयोग केला होता. तर अगदी मी सांगतो मला त्या आजींचं वय मला असं वाटतं 94 वगैरे वर्ष असतील. तर त्यांना त्या आल्या आणि त्यांना वाकायचं होतं, खाली वाकवून नमस्कार करायचा होता त्यांना, नुसतं असं करायचा नव्हता ना. तर त्या आणि मग कुठल्या रूपात माणसं बघतात ना, तर त्यांनी महाराजांना त्यांच्या मुलाच्या रूपात त्या बघत होत्या की म्हणजे तुकाराम महाराज असल्यासारखं. आणि त्या अगदी त्यांनी ते आलाबला वगैरे केली मला हे केल्यानंतर त्या म्हणल्या एक काम करणार का काय. तो मला म्हणल्या खाली वाकून नमस्कार करायचा, तर मला आधार द्या म्हणले. म्हणजे माझ्याच आधाराने त्या खाली वाकल्या, खाली गुडघ्यावर बसल्या, पायावर डोकं टेकलं, माझ्याच आधाराने त्या उठल्या. तर हे इतकं आणि म्हणजे सुरकुती मोजता येईल असा तो चेहरा, परिपक्व चेहरा म्हणतो की नाही आपण. म्हणजे त्या चेहऱ्याला आपण कधीच वृद्ध चेहरा नाही म्हटलं पाहिजे. तो परिपक्व चेहरा होता त्या आजींचा. आणि अशा नमस्कारांनी खूप मला दिलं. याच्या एक विपरीत मी अनुभव जळगावच्या प्रयोगाचा सांगतो. म्हणजे तो साधारण 70-80वा प्रयोग, त्यामधला कुठला तरी प्रयोग असेल. जळगावमध्ये ववा वाचनालय म्हणून एक प्रसिद्ध वाचनालय आहे, त्याचं सभागृह आहे स्वतःचं. आणि त्याच्यामध्ये तो प्रयोग, तर हा प्रयोग कुठे येऊ शकतो, याला थिएटरची हे नाही आहे. तर प्रयोग सुरू झाला आणि एक व्यक्ती एकदम पहिल्या रांगेत, बरं आनंद डोहला असं होतं की साधारण 5-6 फुटाच्या अंतरापासून प्रेक्षक बसायला सुरुवात होते, इतकंही ते इंटिमेट होतं. किंवा लांबही गणेश कला क्रीडालाही तो होऊ शकतो. त्यांनी मला सादर करताना काही फरक पडत नाही, प्रेक्षकांनाही पडत नाही. तर तो माणूस अगदी पहिल्या रांगेत येऊन बसला. नेहमीप्रमाणे पहिल्या रांगेतले कोपऱ्यातली खुर्ची त्यावेळेला रिकामी होती. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, त्यांनी जसं माझे संवाद चालू आहे अत्यंत अर्वाच्य शिव्या द्यायला सुरुवात केली. म्हणजे आई बहिणीवरनं तो शिव्या देत होता समोर चालू असलेल्या प्रयोगाला. आणि तो थांबतच नव्हता. बरं काय त्या दिवशी मला ताकद होती, मी प्रयोग करत होतो. प्रेक्षक तो प्रयोग तेवढ्याच इंटेन्सिटीने बघत होते, त्यांना त्या शिव्यांचा काही त्रास होत नव्हता. आणि प्रयोग संपला, माझी एक्झिट झाली, हे सगळं झालं. माझ्या मागोमाग शिव्या देत तो माणूस आला आणि तोही गुप्त झाला. प्रयोग संपल्यावरच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्याप्रमाणे लोक येऊन भेटत होते, बोलत होते, काय काय झालं, कसं झालं वगैरे. त्यातल्या एक दोघांनी अरे कोण होता रे तो माणूस, कोण. तर तो कुणाच्याही ओळखीचा नव्हता. तो जो माणूस इथं येऊन बसला होता तो कुणाच्याही ओळखीचा नव्हता. माझी एक सवय अशी की प्रयोग झाला की मी माझ्या सद्गुरूंना कुठं जिथं असेल तिथनं फोन करतो की काय काय झालं बाबा. ते म्हणले की मला हे कळणं गरजेचं आहे की काय प्रयोगात होतं,
कारण ते तुम्हाला नाही कळणार म्हणले, पण मला कळलं पाहिजे. म्हणून मी घडलेली इत्यंभूत माहिती त्यांना सांगत होतो. म्हटलं बाबा आज असं असं घडलं की आज एक गृहस्थ आले, साधारण म्हणलं माझ्याच एजचे होते, माझ्यापेक्षा 5-10 वर्षांनी मोठे असतील. तर ते आले आणि ते अर्वाच्य शिव्या देत होते. म्हणजे मराठी भाषेतल्या अश्लाघ्य शिव्या किती असू शकतात इतक्या. मग म्हणले प्रयोगाला काय झालं, तुम्ही त्यांच्याकडे बघत होतात का? म्हटलं नाही, मला त्या ऐकू येत होत्या, त्या प्रेक्षकांना ऐकू येत होत्या का? म्हणलं ज्या अर्थी म्हणलं प्रेक्षक, पण म्हणलं प्रेक्षक अस्वस्थ नाही झाले, माझा प्रयोग कुठं खंडितही नाही झाला, माझ्या प्रयोगाच्या इंटेन्सिटीलाही कुठं परिणाम नाही झाला. आणि तो माणूस आणि मग काय झालं म्हटलं काय नाही, मी जसं मी म्हटलं समष्टीमध्ये सम्मिलित झालो, माझ्या मागोमाग तेही कुठंतरी सम्मिलित झाले आणि ते गेले म्हणलं निघून. ते कोण होते ते? तर ते म्हणले अच्छा काही नाही. म्हणले प्रत्येक कालखंडानंतर एकेका वेळेला एक एक मंबाजी येतो, तसे या प्रयोगाला मंबाजी येऊन बसून गेले म्हणले तुमच्या प्रयोगाला, आणि ते निघून गेले. म्हणजे काय कधी कसा हा अनुभव होता, तर ते निघून गेले. मंगळवेढ्याला मी एक प्रयोग केला, मंगळवेढ्याच्या मंदिरात दामाजी पंतांच्या. आणि तिथे ना म्हणजे आता मला आठवतं आहे ते की श्री विठ्ठलांचा रंग कसा असतो ना, तसे काळे कभिन्न 3 जणं प्रयोग संपल्यावरती ट्रस्टी ऑफिसमध्ये मी बसलो होतो चहा घेत, आणि तो ट्रस्टी ऑफिसचा शिपाई आला आणि तो म्हणला कोणीतरी भेटायला आले खाली. तर ते 3 जणं ना असे 3 पायऱ्यांवरती उभे होते आणि आपल्याला दिसतं ना की खूप काळ्या याच्यामध्ये ना तुमच्या डोळ्यातलं ते पांढरं पण चमकतं, इतके ते काळे होते. तर मी एकेकाच्या समोर गेलो ना, म्हणजे त्या एकाने मला त्याच्या पायरीवर हे केलं, त्यांनी दोन्ही हातांनी माझे दोन्ही कानाच्या पाळ्या अशी कळ जावी इतक्या रपकन ओढल्या, अशा कटक्कन मोडतात ना तशा, आणि खाली ढकललं. मी खालच्या पायरीवर गेलो. त्यांनी त्या एकाने मधलं बोट भ्रूमध्याला लावलं, जशी इथनं कळ यावी तितकीच ते व्हायब्रेशन्स इथनं गेले जेव्हा त्यांनी हे केलं त्यावेळेला. आणि जसं मी तिसऱ्याच्या याच्यावरती गेलो, त्यांनी माझ्या छोट्या मेंदूला अशी टप्पल मारावी, पण ते टेबल टेनिसला कशी सपकन मारली जावी तितक्या त्यांनी, त्याचा हात तितका मजबूत होता, तसं मारले. म्हणले पळा आता वरती. आणि अक्षरशः मला आता आठवतं आहे की मी लहान मूल कसं दुडूदुडू पळत जातं, तसा पळत पळत वरती आलून पुन्हा चहा प्यायला गेलो. आणि मग ते म्हणले कुठं गेले ते 3? त्यांना पण बोलवा ना. म्हणून तो शिपाई गेला, तर ते 3 तिथं नव्हते. ते त्या सबंध मंदिराच्या प्रांगणातही कुठेही नव्हते. बहुधा हे श्री विठ्ठलांनी, कारण ह्या ज्या आहेत या सगळ्या क्रिया आहेत तुमच्या योग याच्यामधल्या, बहुतेक ते त्यांच्याकडनं मला त्या मला मिळालं असावं असं मला वाटतं. तर असे एक फार फॅन्टॅस्टिक मला अनुभव या 300, 350, 400 प्रयोगात आलेले आहेत आनंदडोच्या. हां तसे म्हणजे सांगताय तुम्ही, पण मला खरंच गुजबम्स आलेत की हे सगळं ऐकताना आपण म्हणजे हीच तर गंमत आहे. म्हणजे इंटरव्ह्यूजमधनं का होईना हे बॅकस्टेज काय काय घडतं हे आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतं, आणि हे खरं आहे. म्हणजे ह्या कुठल्याही स्टोरीज नाही आहेत किंवा काय, आपला विश्वास त्या माऊलीवर असला पाहिजे किंवा एका शक्तीवर असला पाहिजे की मग ते सगळं होऊन जातं. अजय सर, तुम्ही म्हणजे पावनखिंड सारखा सिनेमा, जे लहान मुलंही तुम्हाला आता ओळखायला लागलेत, किंवा फॅन्सी ड्रेसमध्ये माझ्या बिल्डिंगचा तू कोण बनला आहेस, तर मी हे बनलो आहे असं सांगतात. म्हणजे ही परंपरा आपली पोचते, आपण जे दाखवायचा प्रयत्न करतो हे पोचतं आहे. ह्या सिनेमातली तुमची भूमिका सांगा, आणि तुम्ही निर्मातेसुद्धा आहात, एक वेगळी जबाबदारी आहे, त्याबद्दलही सांगा आम्हाला. आणि ही भूमिका कशी आहे, काय वेगळी आणि किती स्पेशल आहे? खूप आधी जेव्हा स्क्रिप्ट लिहिलं गेलं तेव्हाच ठरलं होतं मंबाजी करायचं म्हणून. फक्त त्यांनी मला एक रिक्वेस्ट केली की अजून एकदा तुला कदाचित टक्कल करावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे, पण आत्ता काय म्हणूयात त्याला ओव्हरलॅपिंग कमिटमेंट्स काही नसल्यामुळे मला ते जमलं. नाही तर आपण बऱ्याचशा वेळा असं होतं की एक टेलिव्हिजन पण करत असतो किंवा एखादी दुसरी फिल्म चालू असते, तर ते करता येत नाही. पण तो वेळ मी राखून ठेवला होता. आणि निर्मितीत उतरायचं म्हणशील तर सगळ्या कलाकारांनी, मला असं वाटतं जे अभिनेते आहेत त्यांनी एकदा तरी छोटं का होईना पण एक निर्मिती करून पाहावी, असं मी सगळ्यांना आवाहनच करीन, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, की काहीतरी करून बघा, प्रायोगिक नाटक करून बघा, एखादं एकल नाट्य करून बघा. कारण ना त्याच्यात तुम्हाला एक अंदाज येतो की साधारणपणे एखादी कलाकृती उभं राहण्यासाठी किती लोकांचे कष्ट असतात, त्याला किती प्लॅनिंग लागतं, आणि ते जर हेवायर गेलं तर काय होऊ शकतं. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एक काय म्हणूयात त्याला त्याचा एक अंदाज यावा. आणि कसं आहे ना, मी या दिग्पालला पहिल्या चित्रपटापासून बघतोय आणि त्याच्या प्रत्येक चर्चित कलाकृतीचा खूप जवळनं एक काय म्हणूयात त्याला
साक्षीदार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या त्याला येणाऱ्या अडचणी, त्याला कुठे कुठे जाऊन काय काय करायचं हे सगळं मी बघत आलो. आणि मला कायम म्हणजे एखादीच गोष्ट आपण करत बसलो झालं ना, चला कम्फर्ट इज द बिगेस्ट एनिमी ऑफ सक्सेस. त्यामुळे एकदा तुम्ही कम्फर्टेबल झालात ना, आता चांगलं चाललंय ना माझा अभिनेता म्हणून, कशाला आता करायचं हे, असं नाही आहे माझं. मला एकतर काहीतरी नवीन शिकायला आवडतं. तर मग मी म्हणलं की मला आणि आमच्या दोघांची मैत्री इतकी आहे की मी त्याच्याकडनं जास्त शिकत गेलो की हे काय, हे मला सांगणं समजून असं असं. हे सगळं ना व्हॅल्यू ॲडिशन असतं माझ्या दृष्टीने विचारलंच तर. म्हणजे उद्या जर दिग्पाल नसेल आणि मी असेन, म्हणजे तू कुठेतरी दुसऱ्या कामात मग बिझी असेल, तर हे तू करशील का म्हटल्यावरती मला नाही माहिती, असं नाही म्हणता आलं. तेवढी माझी लेवल गेली पाहिजे की तू काळजी नको करू, हे मी करतो कवर. तर ह्या दृष्टीने जेव्हा आम्ही आता फर्जनपासून एकत्र आहोत, नाही त्याच्याही आधीपासून मित्र तर आहोतच, पण जेव्हा कलाकृती निर्माण करायला सुरुवात होते ना, तेव्हा एक कुटुंब म्हणून जेव्हा तुम्ही वावरता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी आणि स्ट्रॉंग करण्यासाठी करायचं. म्हणजे तो एक आधार वाटला पाहिजे की ठीक आहे, आपण हे काम अमुक माणसाला देऊ शकतो. आणि ही दिग्पालचीच काय म्हणूयात त्याला की त्याचे एफर्ट्स आहेत, त्याचे कष्ट आहेत की त्यांनी ही सगळी कलाकारांची फळी ही इंटॅक्ट ठेवलेली आहे. प्रत्येकाला योग्य तो काय म्हणतो ना, मी कायम त्याच्या लिखाणाचा उल्लेख T20च्या सामन्यासारखा करतो. म्हणजे तो प्रत्येक कलाकाराचा वकूप त्याला माहिती असतो आणि तो प्रत्येक कलाकाराला 2 ओव्हर खेळायला देतो T20 सारखा. आता त्या 2 ओव्हरमध्ये तू सिक्सर मारायचे का तू आउट व्हायचं हा तुझा प्रश्न. पण त्याच्या लिखाणात मी हे खूप वेळा ऑब्झर्व केलेलं आहे की त्याने प्रत्येक कलाकार, म्हणजे तो विलन असा भेदभाव करत नाही. तो विलनलाही बॅटिंग करायला देतो, पण तू विलन आहेस तर तू करतोयस का नाही बॅटिंग हे तुझ्यावरती अवलंबून आहे. तर मी म्हणतो की हे सगळं तो इतक्या व्यवस्थित बॅलन्स करतो, तर त्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि म्हणून कदाचित इतके कलाकार त्याच्याबरोबर कायम असतात किंवा त्याच्या फोनची वाट बघत असतात, त्याच्या कलाकृतीची वाट बघत असतात. निर्मिती क्षेत्रात आल्यानंतर मला नाही वाटत की अभंग तुकारामच्या व्यतिरिक्त असं काही करावं असं वाटलं असतं मला. म्हणजे सुरुवात करायची तर मग हा चित्रपट का नाही, असा एक खूप मोठा विचार डोक्यात होता. आणि आता तुमच्या सकट किंवा तुमच्या माध्यमातून सुद्धा लोकांना कळलेलं आहे की आमचं मिशन काय. याचा अर्थ असा बिलकुल नाही की आम्ही कधीच नॉन हिस्टॉरिकल सिनेमे करणार नाही का, करू की. आत्ता जे काही आणतोय त्याचा एक विशिष्ट उद्देश आहे आणि ते जे सिनेमे करू त्याचं एक वेगळं उद्दिष्ट असेल. तर त्यामुळे मला असं वाटतं की निर्मिती करणं हा एक कॉन्शियस डिसिजन होता, करायची होतीच. पण कुठलं प्रोजेक्ट, तर मला ह्याच्यापेक्षा बरं प्रोजेक्ट मला असूच शकत नाही. म्हणजे मी खूप भाग्यवान समजतो चित्रकथी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेला सुद्धा की त्याचं पहिलं प्रोजेक्ट हे अभंग तुकाराम आहे. आणि रोलविषयी म्हटलीस तर आता इतकं केलेलं आहे की ह्यावेळेस मंबाजी आहे, ओके ठीक आहे असं. आणि मी मला कॅटेगराईज केलं बहुतेक की तिकडे चांगदेव महाराज, इकडे मंबाजी आणि तिकडे हिरो कॅटेगरी, इकडे संतपटामधले विलन साकारायची जबाबदारी माझ्यावर आहे. तिकडे हिरो, हा म्हणजे तानाजीराव मालुसरे 4 चित्रपट होता आणि बाजीप्रभू देशपांडे, मोत्याजी मामा रेवळेकर फर्जनमध्ये. त्यामुळे सगळे हिरो साईड्स तिकडे आहेत. त्यामुळे ओव्हरऑल हा चित्रपट कशासाठी करतोय हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं, निर्माता म्हणून पण आणि कलाकार म्हणून. खरंच सर, वेल सेड. आणि हे खरंच आहे, म्हणजे निर्मिती करणं ही सोपी गोष्ट नाही आहे, पण असा एक प्रोजेक्ट तुम्ही घेऊन येता ना, ते एक कौतुक आहे तुमचं. आणि जसं तुम्ही म्हणालात की सिक्सर लागेल का हे प्रत्येक कलाकाराच्या हातात असतं, तर स्मिता ताईचं तर म्हणजे स्टेडियमच्या पार गेला आहे बॉल. आम्ही ट्रेलरमध्ये बघतोय ना तुझं कॅरेक्टर, तेवढ्यापुरतीच आम्हाला वाटतं की अरे हे स्टेडियम के पार आहे. पण ताई, तुझ्यासाठी ही भूमिका कशी होती आणि वेगवेगळ्या म्हणजे जितके पण आत्तापर्यंत सिनेमे आले, प्रत्येक सिनेमात तू वेगवेगळी दिसतेस आम्हाला. सो उसके पीछे क्या है? मला तुमच्याकडनं हे कौतुक ऐकतानाच खूप छान वाटतं, कारण मला असं काही वाटत नाहीये अजून. पण तुला हे वाटत नाही चांगली गोष्ट? हो, खरंच नाही वाटत आहे. आणि वेगवेगळं करत असतेस तू असं म्हटल्यानंतर आणखीन छान वाटतं. कारण ना मला ना ती सवय नाही आहे आपण काय काय केलं ते सतत बघत राहायची. ते केलं की तिथे संपतं आणि मग पुढे जाते मी, ते केलं की संपतं आणि पुढे जाते मी. ते म्हणजे त्या प्रोसेसमध्ये राहायला बेसिकली आवडतं मला. ते काय केलं आहे हे बघत बसायला तितकं आवडत नाही. म्हणजे स्वतःचं काम बघत बसली असं नाही होत जनरली. पण ना कुठल्याही चित्रपट असू देत, सिरियल असू देत,
त्या तिथे काम करत असताना मला किती आनंद वाटतो आहे, मला किती मजा येते आहे आणि त्या प्रोसेसमधून मी काय काय शिकते हे खूप महत्त्वाचं वाटतं. कारण त्यामुळे एकतर ना स्मिता म्हणून मी कुठेतरी घडते आहे आणि एक एक पाऊल आपण पुढे जातो आहे. म्हणजे कलाकार, मला असं वाटतं की तुम्हाला कलाकार म्हणून समृद्ध व्हायचं असेल तर तुम्ही आधी माणूस म्हणून खूप उत्तम असणं गरजेचं आहे आणि ह्या वेगवेगळ्या अनुभवातून तुम्ही घडत असता. जसं की मला एखादी भूमिका काहीतरी देऊन जाते किंवा त्या सेटवरची माणसं काहीतरी देऊन जातात किंवा मग तिथे आलेले अनुभव मला काहीतरी देऊन जातात आणि त्यातून मी घडते. ते घडल्यानंतर मग मला पुढचं प्रोजेक्ट मिळतं, मग ते मी तिथे वापरते. असा तो प्रवास, अशी ती साखळी चालू राहिली पाहिजे, हे सुरू राहिलं पाहिजे, हे महत्त्वाचं मला असं वाटतं. काय केलं आहे त्याच्यात अडकण्यापेक्षा. तर पण मग मध्ये तुमची एखादी अशी काही कौतुकाची थाप आली तर मला छानच वाटतं. पण बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं की आपण हे पण करू शकतो का. जे थर्ड पर्सनला कळतं ते, जसे आपले आईवडील म्हणतात की परिस्थिती अंगावर पडली की माणूस शिकतो, तसं ह्या भूमिकेबद्दल झालं आहे का की तुलाही कळलं नव्हतं की मी इतकं छानही करू शकते, जे तुला दिग्पाल सरांकडनं एक हे. हा झाला भाग तू अभिनयाचा म्हणतेस. त्यांनी फिजिकली सुद्धा बरेच कष्ट घेतलेत. सुभेदारला वजन कमी करा, आत्ता वजन वाढवा, हे सगळं सुद्धा केलं. येस, पण ते खूप डिफिकल्ट पार्ट आहे. त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की तुझा पर्सनल ह्याच्यामध्ये किती स्ट्रगल राहिला आहे. नाही, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. बऱ्याचदा म्हणजे माझ्या बाबतीत होतं, काही जण रिलेट करतीलही, की आपल्याला आपण काय लेवलपर्यंत पोहोचू शकतो ना, हे आपण विचारच नाही करत कधी. आणि मला असं वाटतं की का नाही विचार करत आपण. कम्फर्टेबल होतो, आपण कम्फर्टेबल असतो आणि एका लिमिट नंतर आपण आपल्याला बघू नाही शकत. आपण मॅनिफेस्टेशन काय म्हणतो ग, की मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्ही अशक्य गोष्ट असं काहीतरी विचार करायचा असतो की हे माझ्याकडे असेल, घडेल. पण ना बऱ्याचदा तो विचारच आपल्याकडून होत नाही, म्हणून ना आपण तिथेच असतो. मला असं वाटतं की आवलीसारखी भूमिका मी करू शकेन हे माझ्या डोक्यात आधी का नाही आलं कधी. जेव्हा मला दिग्पालने विचारलं त्यानंतर माझा विचार सुरू झाला आणि त्यानंतर मला असं वाटलं की अरे हो की हे करायला हवं होतं मी आधी, याचा विचार मी आधी का नाही केला. पण यामुळे दिग्पालचं खूप मनापासून आभार की त्यांनी या भूमिकेसाठी माझी निवड केली. त्याला मी अशी दिसू शकेन, हे करू शकेन असं त्याला वाटलं. आणि त्यानंतर मग मी जी मेहनत घेतली त्यानंतर मला आता कलाकार म्हणून असं वाटतं की आपण थोड्याशा आपल्या ज्या कक्षा आहेत त्या रुंदवायला हरकत नाही. आपण थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला हरकत नाही. लोक ॲक्सेप्ट करतात. त्यामुळे आपण स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे, हे या प्रोसेसमध्ये मला खरं तर कळलं. ही खूप मोठी शिकवण मला मिळाली आहे की वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स कलाकार म्हणून हे करायलाच हवेत. जसं की मी म्हणते की एकाच सेटवर 4-4 वर्ष काम करून तुम्ही काय शिकणार, तिथे नाही घडू शकत ना. मग कधीतरी तो स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. आपण तो वेळ काढल्यानंतर स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी म्हणून 4 गोष्टी केल्या पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणं, वेगवेगळ्या गोष्टी करत राहणं, ह्यांनी कलाकार म्हणून समृद्ध होणार आहे मी. तर हे स्वतःबद्दलचा जो विचार आहे ना, तो असा खूप केला पाहिजे. ते या प्रोसेसमध्ये मला लक्षात आलं आणि इथून पुढे तो लक्षात राहील. आता ट्रेलरमध्ये दिसतंय की अवली महाराजांच्या प्रेमाखातर काय काय गोष्टी करते, म्हणजे त्यावेळी त्यांनी काय काय केलं असेल किंवा तावातावाने भांडते, तर तशी स्मिताताई मुळात आहे का कॅरेक्टर? बरं, मी हे जर कबीरला विचारलं ना, कबीर म्हणतो हो आहेस तू. हा सर, तुम्ही सांगा. आहे का मी कौतुक, आज कौतुकाचा दिवस आहे तुला, आज तुम्हाला कौतुक का दिन आहे. त्यामुळे तू जसं म्हणतेस तसं की ती खूप सिन्सिअर अभिनेत्री आहे. आणि मला मी जे काही तिचं ऑब्झर्व केलंय स्मिताचं, ते आहे की ती कलाकार म्हणून तिला स्वतःवरती काम करायला आवडतं. आपण मेरे को आ गया अशी ती नाही आहे बिलकुल. तर त्यामुळे ह्याच्यात मी अजून काय शोधू शकते, तो प्रयत्न खूप महत्त्वाचा असतो. तोच बरेच जण करत नाही की माझा आवाज मी कुठे इथे बदलू का. बरं, तिच्या सुदैवानी दिग्पालसारखा एक माणूस आहे जो हे सगळं म्हणजे द टेक्निक्स हे त्याला माहिती आहेत आणि तो त्याच्यावरती तिला काम करायला सांगतो की ह्याच्यात फिजिकली वजन वाढवणं हा एक टार्गेटचा एक भाग झाला ते पात्र साकारण्यासाठीचा. परंतु त्याच्यानंतर ते कसं हळूहळू एक एक वाक्य
आत भिनवायचं, काय त्या वाक्याचा अर्थ आहे, काय म्हणणं अपेक्षित आहे, काय टोन एक्सपेक्टेड आहे, काय पिच एक्सपेक्टेड, हे सगळं बारीक सारीक बेसिकली मला हे करायचं आहे कारण मला ते अचीव करायचं आहे, ही भावना तिच्यामध्ये आहे. आणि हे सुभेदारपासनं शी इज अ पार्ट ऑफ द टीम. आणि हे मी तेव्हाच ऑब्झर्व केलं होतं की तिला ते करायची इच्छा आहे. कारण बहुतेक वेळे काय होतं की मला सगळं येतं याच्यात आपण स्वतःला लिमिट करून घेतो आणि मग ते होत नाही. त्यामुळे आज तुला त्या ह्याने मी अरे बापरे, compliment देऊ माझं शकतो की भाग्य. ती त्या याची आहे. आणि म्हणूनच ऑब्व्हियसली दिग्पालनी तिचा विचार केला. आता काय त्याच्या डोळ्यासमोर एक समजा 6 चेहरे आले असतील तर स्मिताची निवड झाली असेल त्याच्या मागे हा खूप मोठा विचार आहे की तिला स्वतःला ते करायची इच्छा आहे, ती मोल्ड करू शकते स्वतःला किंवा मोल्ड होऊ शकते. म्हणून ते आय थिंक ते आपण सरांनाच विचारूया त्याचं म्हणजे नाही दिलं त्यांनी उत्तर तसं. कारण ते आहे तेवढी मेहनती आणि त्या पद्धतीने तिने म्हणजे जसं अजयदादा म्हटलं तसं वजन वाढवण्यापासनं आवाज आणि तो लहेजा मावळी बोली आहे त्याच्यामध्ये, तळेगाव देहू परिसरात बोलली जाणारी. त्याच्यासाठी आमचे गुरु जे आहेत प्राध्यापक शामराव जोशी त्यांच्याकडे जाऊन वर्कशॉप करणं, त्यासाठी वेळ काढणं, म्हणजे 3-3 तासाचं रोज असं जवळजवळ एक 25 दिवसांचा वर्कशॉप होता. तर तो सगळा तिने डेडिकेटेडली केला की ते सगळं तिचे व्याप सांभाळून सगळे की म्हणजे कबीरची शाळा असेल किंवा हे असेल ते सगळं करून ते करणं. आणि शिवाय मग त्याच्या बरोबरीने बॉडी लँग्वेजसाठी आम्ही जे काही रिहर्सल्स केल्या, मग त्या ऑफिसवर असतील, प्रत्यक्ष सेटवर असतील. 1-2 वेळा तर असं झालं की आम्ही सीन शूट केला, त्यानंतर तिने तो सीन पाहिला. ती म्हणाली दिग्पाल बेटर करू शकते मी याच्यापेक्षा, तर आपण करूया का परत एकदा. आणि सुदैवानी आम्ही शेड्यूलवरती होतो, त्याच्यामुळे इन शेड्यूल काम करत असल्यामुळे आम्हाला टाईमनी ते अलाऊ केलं. मग आम्ही अजून बेटर काम करू शकलो. असं तिचं स्वतःच एक असतं की मी हे अजून चांगलं करून बघू का, मला जरा संधी मिळेल का परत एकदा. कारण कसं असतं मराठी चित्रपटाच्या बजेटमध्ये तुम्हाला हे सगळं प्रत्येक वेळी शक्य होईल असं नसतं, परंतु असे कलाकार मिळणं की ज्यांची स्वतःची अधिक चांगलं करण्याची इच्छा आहे. आणि मग त्यावेळी तुम्ही जर ते करून दिलं त्यांना, आणि मग त्यावेळेस पण असं व्हायचं की हे, मग ती मला सांगायची की मी हे असं जे आत्ता केलं ह्याच्यापेक्षा हे असं होऊ शकतं. पण तेव्हा त्यावेळेसचा समजा वेळ संपला असेल तर सुदैवाने आम्ही जवळपासच असल्यामुळे दुसऱ्या दिवशी परत तिथेच जाऊन पुन्हा तो सीन करणं. जसं ते तुम्ही आत्ता ट्रेलरमध्ये ऐकलं असेल, हे मूड द्या, ते त्या बिचाऱ्या विठ्ठलांनी खूप वेळा ऐकलंय आमच्या. तर पण म्हणजे जोक्स अपार्ट की तिने तितक्या वेळा समरसून तिथे रिहर्सल्स करून तो परफॉर्मन्स, म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येईल असं परफॉर्मन्स होता. किंवा घाटावरचा जो त्या नदीनी पण बिचारीने बरंच सहन केलं. तर घाटावर तिने जो सीन केला की याच्यामध्ये आवलीबाई येतात आणि तुकाराम महाराजांना 2 खडे बोल सुनावतात की लोकांसाठी लिहिलेलं ज्ञान तुम्ही पाण्यात का फेकलत. आणि त्यावेळी तो जो परफॉर्मन्स होता तिचा, त्याच्याकरता ती 4 दिवस अविश्रांत कष्ट करत होती. म्हणजे एक दिवस तर ती झोपली नव्हती, मला माहिती आहे की ती पाठांतर तिचं होत नव्हतं म्हणून. आणि मग त्या दिवशी तिने येऊन जो परफॉर्मन्स दिला, तर तिथले गावकरी सगळे आमच्याकडे मॉब म्हणून काम करायला आले होते. शेतकरी असतील, आजूबाजूच्या गावातले वारकरी असतील, आणि त्यांनी पहिल्याच तिच्या टेकला संपूर्ण 1.5 पानाचा तो मोनोलॉग आहे. आणि त्या 1.5 पानाच्या मोनोलॉगचा सलग एक अख्खा टेक, मी खरं तर ते तुकड्यांमध्ये करायचं ठरवलं होतं, पण नंतर तिचा परफॉर्मन्स बघून मी कट नाही केला आणि तो तिने सलग दिला. आणि त्याला त्या गावकऱ्यांसकट सगळे युनिट टाळ्या वाजवत उभं होतं. तर हे त्या सगळ्या डेडिकेशनचा पार्ट आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या सगळ्या टीममध्ये असं नाही होत की मी काही निवडतो. सगळी टीम मिळून चर्चा, म्हणजे अगदी मृणालताईंपासून सगळेजण बोलत असतात, एकमेकांशी चर्चा करत असतात आणि मग डिसिजन्स होतात. सो हा सगळ्यात चांगला डिसिजन आहे आज सिनेमातला असं म्हणू शकतो. पण सेटवर वातावरण कसं जायचं, कारण का इतकं पॉझिटिव्ह, आणि आपण जी भूमिका करतो किंवा शिवराज अष्टकच्या वेळेला पण महाराजांबद्दल तो एक आपल्या अंगातच आहे ना की मराठी आणि सगळं. पण ह्या सेटवर मुळात कसं वातावरण असायचं, अभंग असायचे का किंवा श्लोकांनी सुरुवात व्हायची, कसं असायचं? मुळामध्ये काय की आम्ही सगळेच जण थिएटरशी बांधील आहोत, त्यामुळे नाटकाची जशी प्रक्रिया होते, प्रोसेस होते, तशी सिनेमाची सुद्धा होते. आणि आम्ही जेव्हा शूटिंग करतो तेव्हा अगदी ती
आमचे जे स्पॉट दादा आहेत त्यांच्यापासनं पण ती भिनलेली आहे. म्हणजे सकाळी जेव्हा आम्ही 6:30-7 वाजता सेटवर जातो तेव्हा त्यांनी अभंग लावून ठेवलेले असतात सेटवर. एक स्पीकर असतो आणि त्याच्यावरती कोणाच तरी मोबाईल जोडून अभंगवाणी किंवा अशा स्वरूपाची गाणी असतात. सिनेमा वातावरण निर्मिती करतात. आत पाऊल टाकताना आमच्यापैकी प्रत्येकाच्या म्हणजे नंतर जाऊन मेकअप करतात. म्हणजे सुरुवातीचा सेटवरचा प्रवेश असतो तिथे आमचा एक प्रतीक गोसावी नावाचा मित्र उभा असतो. तो प्रत्येकाला अष्टगंध गंध बुक्का असं वारकरी जो वेश आपणही तो बघितला. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळी आम्ही आता त्यांनी स्वागत करू लागलोय कारण ही परंपरा आहे आपली. कारण खूप छान वाटतं ते गंध मिरवायला कपाळावर. तर ते गंध लावतात आणि मग तिथनं प्रत्येक माणूस म्हणजे अगदी स्पॉट दादापासनं लाईट दादापासनं ते सगळ्यात मोठ्या सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकजण गंध लावूनच सेटवर प्रवेश करतो. मग तो भले मेकअपला जाईल आणि मग त्याचं काय रंगरंगोटी करून परत येईल. अशा स्वरूपाने ते सुरुवात होतं. आणि मग बाकी मी काय करतो किंवा काय नाही करत हे मला खरंच कळत नाही. मला सुचेल ते करत जातो. हे बिचारे सगळे मला सहन करतात उरलेला वेळ असं ते असतं. पण जास्तीत जास्त वेळ आम्ही सेटवरती काम करण्यावरती भर देतो. म्हणजे आम्हाला जर कोणी आता तुम्हाला माहितीच आहे की असा प्रश्न कोणी विचारला की तुम्ही काय मज्जा केली सांगा ना सेटवर, तर आमच्याकडे बिचारांकडे उत्तर नसतं याचं. कारण आम्ही मज्जा नाही केली. काही असं होतं की आम्ही सतत काम करत राहिलो. एक सीन संपला की दुसरा सीन त्याची चर्चा, मग मध्येच काहीतरी सुचतंय मग त्याच्याबद्दल. बरं हे फक्त मीच सांगतो असं नाही. कित्येकदा योगेश सर आहेत, अजय दादा आहेत, सिनियर मंडळी आहेत माझ्या, ते मला सुचवतात की दिग्पाल हे असं करून बघितलं तर छान होईल अधिक. मग ते करून बघणं, त्याच्या रिहर्सल्स करणं, मग ते चांगलं वाटलं तर ते सस्टेन करणं किंवा कलाकार एकमेकांशी गिव्ह टेक करतात की या पद्धतीने. मुळात नाटक आणि रंगभूमीशी जोडलेले असल्यामुळे की हे असं करून बघ म्हणजे मग जास्त चांगलं होईल असं कलाकारसुद्धा सांगतात. आणि काय शिस्त पाळली जाते म्हणजे मला फारच आमच्या सगळ्या टीमचं कौतुक वाटतं की हे जरी सिनियर्स असले तरी हे जेव्हा त्यांना असं सुचेल तेव्हा ते एकमेकांशी शेअर केल्यानंतर मला पहिल्यांदा कळतं. मला असं नाही होत की हे काय केलं यांनी, असं नाही होतं. तेच मला कळतं की दिग्पाल हे मी याला असं सुचवलं बरं का, ते काय तुला वाटतंय. ते ऑब्व्हियसली अनुभवातून आलेलं असतं. तर काही वेळेला माझं आणि असं असतं की करून बघूया. कारण नाटक असेल, नृत्य असेल किंवा याला आपण परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतो. तर हे करून बघूया, चांगलं वाटलं तर ठेवूया, अधिक चांगलं होईल असं पद्धतीचं वातावरण एक सेटवर असतं. त्यामुळे एक घरगुती खेळीमेळीचं सांगायला नाही, हे खरंच तुम्ही अनुभवायला या. पुढच्या चित्रपटाला मी आधी बोलवणार आहे सगळ्यांना की आपण खरंच एकदा सेट येऊन बघा की तो सेट म्हणजे मागे रवी काळेंनी आमच्याबरोबर काम केलं होतं. तर इतका सिनियर आर्टिस्ट, तर त्यांनी खूप सुंदर उपमा दिली होती आमच्या सेटला. ती टीम म्हणून मी सांगतो की ह्या सेटवर प्रचंड शिस्त असते, पण ही शिस्त सैन्यातली नसते, ती मंदिरातली शिस्त असते असं ते म्हटले होते. तर ते अशा प्रकारचं वातावरण आम्ही ठेवायचा प्रयत्न करतो जेणेकरून ते तुमच्या प्रत्येक फ्रेमवरती छापलं जावं. तुम्ही सांगताय हेच मला ऐकूनच खूप भारी वाटतंय. कारण आपण अनेक चित्रपटांचं BTS प्रेक्षकांना दाखवलं, तेच मी तासनतास बघत बसायचे की हे, आणि प्रेक्षकांचे खूप छान कमेंट्स होते की पडद्यामागे काय घडतं ना हे त्यांना बघायची खूप उत्सुकता असते. पण आत्ता या सिनेमासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत आणि तुम्हाला खूप इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत मला माहिती आहे, आणि प्रत्येक जणांना काही ना काही शेअर करायचं आहे. सो आपण इथेच थांबूया तुर्तास. पण एक्साइटमेंट आहे ती 7 नोव्हेंबरची. प्रेक्षकांना काय अपील, कारण का हे करावंच लागतं अपील, आपला हक्काचा सिनेमा आहे त्यासाठी. हां अजय सर हो नव्हते. 7 नोव्हेंबर 2025 रोजी अभंग तुकाराम हा आमचा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. तो आवर्जून सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि हे आम्ही प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत सांगतो कारण की खूप अभिमानाने या टीमचा भाग असल्यामुळे मला हे खूप अभिमानाने सांगायला आनंद वाटतो की आमचा कुठलाही चित्रपट अख्खी रो बुक करून आई वडील मुलगा मुलगी मावशी काका काकू मामा मामी आजी आजोबा असे सगळा कुटुंब कबिला येऊन तो चित्रपट अनुभवू शकतो. त्यामुळे हाही चित्रपट असाच आहे की सगळ्यांनी मिळून एकत्र बसून, कारण हल्ली ते प्रत्येकाचे वेगवेगळे फोन्स असल्यामुळे प्रत्येकजण स्वतःची एंटरटेनमेंट कुठलं बटन दाबून करायला सांगता येत नाही. पण मला असं वाटतं की कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी सुद्धा एकत्र बसून एक चित्रपट पाहणं ही सुद्धा खूप गरज आहे आत्ता. त्या निमित्ताने सगळं कुटुंब एक 2.5 ते 3 तास एकत्र असतं.
तर त्याही दृष्टीने हा चित्रपट महत्त्वाचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ही आपली परंपरा आहे. आपल्या परंपरेबद्दल आपल्याला अभिमान, प्रेम हे वाटलंच पाहिजे. आणि तोच अट्टहास श्री शिवराज अष्टकाचा पण आहे, ज्याच्यात आम्ही शक्तीचा संस्कार, त्याचा प्रचार प्रसार आणि ह्याच्यातनं आपण भक्तीचा पूर्ण जसा संस्कार होईल त्याच्यासाठी ह्या चित्रपटांचा घाट घातलेला असतो. त्यामुळे हे चित्रपट तुमच्यासाठी आहेत. आपल्या एक मगाशी पण मला कोणाला तरी मी म्हटलं की विन्स्टन चर्चिलचं एक वाक्य आहे की द मोर यू लुक इन टू युअर हिस्ट्री द फार्दर यू कॅन लुक इन टू युअर फ्युचर. त्यामुळे जर तुम्ही इतिहास जर स्वतःचा विसरलात तर तुम्हाला काहीही भविष्य राहणार नाही. त्यामुळे हे आपले ऐतिहासिक क्षण आहेत, ही आपली ऐतिहासिक पात्र आहेत, ह्या मातीत जन्माला आलेली पात्र आहेत, त्यांना जरूर अनुभवा. कदाचित या चित्रपटांमधनं एखादी जरी गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी, आयुष्य सुकर करण्यासाठी किंवा आयुष्याचा मार्ग सापडण्यासाठी मिळाली तर ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल आणि खूप समाधानकारक असेल ॲज अ टीम. त्यामुळे आवर्जून हा चित्रपट जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा. येस, नक्कीच. सो थँक्यू सो मच सगळ्यांना आणि खूप खूप शुभेच्छा 7 नोव्हेंबरसाठी. भेटूयाच आपण. आता अजून भेट होत राहील. शिवराज अष्टकातले बरेच अजून बाकी आहेत सिनेमे, त्यासाठी थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू. रामकृष्ण हरी.